रामराम मैत्रिणींनो, आपण इथे बघणार आहे रवा मँगो केक. रवा मँगो केकसाठी लागणारे साहित्य आपण सर्वप्रथम बघून घेऊ. इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी केसर आंब्याचा पल्प काढून मिक्सरमध्ये आपण फिरवून त्याची प्युरी करून घेतलेली आहे. पाऊण वाटी पिठी साखर, अर्धी वाटी दही, 1 वाटी दूध, 1/4 वाटी इतके आपण बटर विरघळून घेतलेले आहे. त्यानंतर 1.5 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. इथे तुमच्याकडे मँगो इसेन्स असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकतात. आपण इथे पातेल्यामध्ये सर्वप्रथम बटर, त्यानंतर पिठी साखर आणि दही हे चांगले फेटून घेणार आहे. यामध्येच आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे आणि चांगले फेटून घ्यायचे आहे. यामध्ये तुम्ही पिवळा फूड कलर सुद्धा घालू शकतात. आता हे मिश्रण चांगले फेटून झालेले आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी इतका रवा घालूया आणि हे मिक्सचर चांगले फेटून घेऊया. रवा चांगला मिक्स केल्यानंतर 10 मिनिटे हे मिश्रण असेच राहू देऊ. तोपर्यंत आपण केक ठेवण्यासाठी आपल्याकडे जे पातेले अवेलेबल असेल त्या पातेल्यामध्ये केक ठेवण्यासाठी त्याला बटरने ग्रीस करून घेऊया. सर्व बाजूने आपल्याला ग्रीस करून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा इतका व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आपले 10 मिनिटे आता झालेली आहे. यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालू. आपल्याला या मिश्रणामध्ये दुधाची गरज लागल्यासच आपण दूध घालू. यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला अगदी थोडे त्यावर दूध घालायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचे आहे. हे आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ. आता हे मिश्रण चांगले फ्लफी झालेले आहे. आता आपण हे बेक करण्यासाठी केक टीनमध्ये घालू किंवा एखाद्या पातेल्यामध्ये घालू. आपण इथे बटर लावलेले आहे, त्या पातेल्यामध्ये आपण याला घालू आणि याला टॅप करून घेऊ. यामध्ये वरून मी बदाम आणि काजूचे काप घालते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकतात. आता कुकरमध्ये मी वाफ येण्यासाठी पाणी ठेवलेले आहे. एक मध्ये रिंग ठेवलेली आहे. यावर आपल्याला केकचे टीन ठेवायचं आहे. या पद्धतीने आपण केक टीन ठेवून त्यावर 25 मिनिटे केक वाफवून घेणार आहे. आपला छान मऊसूद असा मँगो केक आता तयार झालेला आहे. आता आपण थंड होऊ देऊ आणि तो डिमोल्ड करू, म्हणजे काढून घेऊ.